कोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कमलाकर रवींद्र नाईक यांचा 10 मतांनी विजय। तर चला जाऊया भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे भाजपाचे कमलाकर रवींद्र नाईक यांचा उपसरपंचपदी 10 मतांनी विजय झाला। यावेळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ डॉक्टर रुपाली अमोल कराळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। त्यामध्ये राजेश तुकाराम मुकादम यांनी उपसरपंच पदाचा अर्ज भरला असल्या कारणाने त्यांना 7 मते मिळाली व कमलाकर रवींद्र नाईक यांना 10 मते मिळाल्याने उपसरपंच पदावर भाजपाचे कमलाकर रवींद्र नाईक यांचा दणदणीत विजय झाला। यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य सौ आशा पंढरीनाथ भोईर, कविता विष्णू कोळी, सविता राजू किनी, मधु चंद्रकांत म्हात्रे, कुमार शशिकांत म्हात्रे, दर्शन रमाकांत म्हात्रे, मीना सुनील म्हात्रे, जयंत गोपाळ टावळे, तजिन फरदीन करेल, भरत नकुल जाधव, कविता गोरश भगत, उज्ज्वला पांडुरंग कराडे, अशोक बलराम म्हात्रे, सौ कृतिका प्रमोद पाटील, ग्रामविकास अधिकारी व्यंकटी दादराव धोंडगे यांच्यासोबत कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेमध्ये कमलाकर रवींद्र नाईक यांचा उपसरपंच पदावर विजय होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ वर्गाने आपली उपस्थिती दर्शवली। तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष व्यक्त करण्यात आला। तर चला पाहूया यावेळी घेतलेले काही कोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीची काय सचित्र व आपले मनोगत व्यक्त करताना पाहूया काय म्हणाले नवनिर्वाचित उपसरपंच कमलाकर रवींद्र नाईक। आज जनसमुदाय आलाय त्यांच्या आशीर्वादाने आज मी उपसरपंच पदावर बसलेलो आहे, कारण की त्यांनी निवडून नसतं दिलं तर हा पद नसतं मिळालं। आणि त्यातले त्यात आमच्या पक्षाचे आदरणीय खासदार कपिलदादा पाटील यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला उपसरपंच पदाची निवड करण्यासाठी सदस्य म्हणून माझी निवड केली तिथे, त्यांचे देखील मी आभार करतो। या निवडणुकीसाठी बऱ्याच लोकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। फरदीनबाई अमोल कराळे आहेत, जयंत टावरे, पंचायत समिती सदस्य आमचे माजी पंचायत समिती सदस्य बंडू हनुमान पाटील, विजय शिवराम म्हात्रे आणि बरेचसे असे TR दादा पाटील, चंद्रकांत दादा पाटील, बाळाराम कराळे, प्रमोद पाटील, असे बरेचसे जे आमचे कार्यकर्ते आहेत, वरिष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून त्यांनी जे माझ्यासाठी जी निवड केली त्यात संतोष पाटील, चारू पाटील यांचा देखील हातभार आहे। आणि माझे जे वडीलधारी वर्ग आहेत गुरुवर्गीय राकेश सिंग, परसनाथ, इतर जे आहेत वार्डातले माझे माता भगिनी आहेत गणेश पाटील, नाना पाटील यांचा देखील महत्त्वपूर्ण आशीर्वाद आहे। याच्यामुळे आज मी दुसऱ्यांदा निवडून येऊन दुसऱ्यांदा उपसरपंचपद घेतो आणि वार्ड क्रमांकामध्ये काम करताना खरोखर आनंद या गोष्टीचा वाटते की आम्ही एक सुशिक्षित सरपंच निवडला आहे आणि त्यांची जी व्यूहरचना आहे त्या व्यूहरचनेमध्ये खरोखर काम करताना एकदम जोमाने काम करायची वाटते। नकारात्मक भूमिका मॅडमकडे कधीच नसते। म्हणून आमची टीम आज जवळजवळ 2 करोडची कामं आम्ही खासदारच्या माध्यमातून जी केलेली आहेत आणि त्या माध्यमातून जी कामं होते त्याचा प्रतिसाद म्हणून आज जनता आमच्या पाठीशी आहे। राहिला विषय पाण्याचा विषय निकालात लवकरात लवकर काढू, कारण की पाऊस दुष्काळग्रस्ती असल्यामुळे कुठेतरी थोडाफार प्रभाव पडेल पाण्याचा, दुष्काळाचा, पण तेही पूर्ण करण्याची शाश्वती मी माझ्या जनतेला देतो आहे। आणि इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे आणि माझी सर्व टीम सदस्य टीम जी आहे माझ्या ग्रामपंचायत सदस्य टीम त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे की त्यांनी एक विश्वास दाखवून मला या व्यासपीठावरती बसवलं आहे। धन्यवाद। व्हेरी गुड। पूर्ण ग्रामपंचायत कमिटी आदरणीय खासदार श्री कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच गावातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठी यांच्या आशीर्वादामुळेच आज भारतीय जनता पक्षाचे श्री रवींद्र नाईक यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। अधिकाधिक विकास कामं त्यांच्या कार्यकाळात सुरू होऊन पूर्ण होत अशी मी त्यांना शुभेच्छा देते। ते वार्ड क्रमांक 3चे सदस्य असताना त्यांनी वार्ड क्रमांक 3चा जो महत्त्वाचा प्रश्न होता पाण्याचा तो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केला आहे। त्याच्यामुळे वार्ड क्रमांक 3मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम थोडाफार कमी झाला आहे पण तो खूप मोठ्या प्रमाणावर तो दूर झाला आहे। पण आता उपसरपंच पदावर त्यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांनी पूर्ण गावाच्या दृष्टीने पाणी सगळीकडे कसं पोचेल ह्या दृष्टीने नियोजन करून मला हातभार लावतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते। ग्रामपंचायत सदस्य नेमकं काय शुभेच्छा देणार असाल आणि ज्या प्रकारे आज कमलाकर नाईक ही दुसरी टर्म आहे उपसरपंच पदाची, नेमकं काय सांगाल? पहिल्यांदा मी कमलाकर नाईक यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आहे। आणि कमलाकर नाईक या पहिल्यांदा याआधी उपसरपंचाचं पद त्यांनी भूषविलेलं होतं, त्यावेळेला त्यांची कारकीर्द अतिशय चांगली कारकीर्द त्यांनी करून दाखवलेली होती आणि पुन्हा एकदा संपूर्ण कोणगावाच्या वतीने कोणगावाची इच्छा होती
आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांनी उपसरपंचपद या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे. या निवडणुकीमध्ये सरपंच म्हणून ज्या पीठासीन अधिकारी ज्या होत्या अतिशय चांगले कामकाज या सभेचं त्यांनी केलेलं आहे. आणि दोन गावातील जी एक परंपरा आहे की कोणतीही निवडणूक असली तर कोणताही वादविवाद न करता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सदस्यांनी ही निवडणूक पार पडली. त्याबद्दल सर्व सदस्यांचे सुद्धा मी एक अभिनंदन करतो. आणि या निवडणुकीबद्दल ज्या प्रकारे आज सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहे, पहिल्यांदा मी कपिलदादांचे आभार मानतो तर त्यांनी आम्हाला जो नियोजन करून दिलं आहे भारतीय जनता पार्टीला, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण या विकासाचा काम करतो. आणि त्यांच्या आशीर्वादाने कोणगावात सरपंच पण भाजपचा आहे आणि उपसरपंच पण हा भाजपचाच बसलेला आहे. आणि कमलाकरचा पण धन्यवाद देतो. आज जे त्याला उपसरपंचमध्ये बसल्यामुळे एवढं जनसमुदाय आलं आहे वार्ड क्रमांक 3 मधून, ही त्याची कामाचीच पावती म्हणून एवढे लोक त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. आणि ज्या लोकांच्या काही अपेक्षा आहेत त्या तो पूर्णच करेल. जी समस्या पाण्याची मॅडम जशा बोलल्या त्याला नक्कीच आम्ही कमलाकर वाटल्यानंतर आम्ही 100% मार्ग करू. याबद्दल काही खात्री आमच्या मला शंका नाही. आणि कमलाकरला पुढच्या वाटचालीस भारतीय जनता पार्टी कोणच्या वतीने आणि वरिष्ठांच्या वतीने शुभेच्छा.